सई, 1 सेकंड. व्हॉट आर यू डुईंग? गेटच्या या साईडला यायचं नाही. अहो, माझं एक महत्वाचं काम आहे. ते काहीही असलं तरी गेटच्या पलीकडे तू यायचं नाहीस. माझं एकदा ऐकून घेता का? हा बोर्ड वाच आणि परत जा. अरे वा, मला मज्जाव करते ही उर्मट बाई. या आप्पा केतकरला हे बघ, हे अंगण जरी तुझं असलं तरी बाहेर खूप मोठं जग आहे. तिथे तुला हा आप्पा केतकर जड जाणार आहे, लक्षात असू दे. डिग्स, नॅकला लवकर उठाव आणि त्याला ब्रेकफास्ट दे, ठीक आहे? बाय. लोकेशन Where's my car? I had parked it right here. कुठे गेली? माय गॉड, चोरीला गेली की काय? मला पोलिसांना कळवायला हवं. वाहतूक पोलीस घेऊन गेलेत तुझी गाडी. तुम्ही? तुला काय वाटलं? अंगणात एक फलक लावून आपण खूप मोठा पराभव केलाय आप्पा केतकरांचा. या गैरसमजातून लवकरात लवकर बाहेर पड. माझी गाडी कुठे आहे? तुला सांगितलं ना, वाहतूक पोलीस घेऊन गेलेत म्हणून. ही खूण दिसत नाहीये का तुला? का पण? मी माझ्या बंगल्याबाहेर पार्क केली होती ना. पण हा रस्ता गृहसंकुलाचा आहे आणि तुझ्या गाडीमुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होत होता. व्हॉट काइंड ऑफ नॉनसेन्स इज दिस? इथे नाही पार्क करणार तर कुठे करणार? तुमच्याकडे दुसरी जागा आहे? नाही, आय विल हॅव टू टॉक टू द सेक्रेटरी अबाउट दिस. आता तू त्यांच्याशीच बोलतेस. Oh, really? सेक्रेटरी? होय. रहिवाशांना ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतो ना, त्या गोष्टींची तक्रार ही करावीच लागते. काल एका रहिवाशाला भिजवण्यात आलं. आज तुझी गाडी अशी रस्त्यात उभी दिसली. म्हटलं हे अति होतंय. मग लगेच वाहतुकीला अडथळा होतोय अशी एक तक्रार देऊन टाकली मी. दिस इज नॉट फेअर. बट शहाणी असशील तर माझ्या नादी लागू नकोस. मी शहाणीच आहे. बट आय हॅव रिअलाइज्ड वन थिंग, दॅट यू आर कम्प्लिटली मॅड, टोटली इन्सेन. डोक्यावर परिणाम झालाय तुमच्या. बघ, तुझी ती महागडी गाडी आहे ना, ती सोडवून आण आधी. ती तर मी सोडवीनच. मिस्टर केतकर, थँक यू. काय ग आजी, इतकं कसलं हसू येते तुला? अगं, तू हा सिनेमा बघितलायस का? हसून हसून पोट दुखायला लागेल तुझं. हो ना?
हल्ली ना हे सिनेमे बघायचं फार वेड लागलंय का आजी तुला? अगो किती सिनेमे बघायचे राहिलेत माहितीये का या आपल्या जमदग्नींच्या राज्यात. पण आता मी सगळे बघणार आहे. किती छान सोय आहे ग ही. बघा आजी, म्हणजे नाहीतर चष्मा लागायचा तुला. लागू दे ग. पण आता माझ्या आवडत्या धर्मेंद्रचे सगळे सिनेमे पाहणार आहे मी. हल्ली तुला ना खूपच व्यसन लागलंय सिनेमे बघायचं. ए व्यसन बिसन काही नाही हा. हाऊस म्हणतात हाऊस. आणि माझी ही हाऊस आहे ना मी आता अगदी मस्त पूर्ण करणार आहे. हे सई ज्याने याचा शोध लावला ना त्याचं देव अगदी भलं करो. आजी तू म्हणजे ना कहरच बाई. हो हो तुझंही भलं करो. ए अगं बाई फोन वाजतो. कोणाचा आहे? हा बोल रे. हा वहिनी, अगं मॅडम बाहेर गेलेत. तुला जर भाईला भेटायला यायचं असेल तर ये पटकन. हो का? मग तुझ्या वहिनी बरोबर मी सुद्धा येऊ का? आजी तू बोलतेस का? आजी नको नको, तू नको येऊ. त्याचं काय, आपण मला आता कंटीच मारणार आहे. फक्त वहिनीला लवकर पाठव. हो पाठवते पाठवते. बर ठेवतो फोन. हा ठेव. राणी सरकार गडावर महाराज एकटेच आहेत. महामंत्र्यांचा निरोप आला होता. बोलवलंय तुला. काय ग आजी? अगं आता अशी लाजत मुरकत बसू नकोस. जा लवकर. आजी या कपड्यांच्या घड्या करा तू आणि कपाटात ठेवून दे. अगं 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 तो भ्रमणध्वनी दे राहू दे. पण गोलमाल बघते ना. झाला ना बघून सिनेमा? अगं धर्मेंद्रच्या नंतर बघते सगळे. हा आधी बघून टाकते. अगं जा तू, मी करते घड्या बिड्या सगळं. जा 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 लवकर जा जा. सई अरे अरे चिकन हे बघ वेड्यासारखं करू नकोस. मला गुदगुद नको. तो केला तेव्हा नचिकेत मी तुला गुदगुला करणार. गेट रेडी टू फेस द कॉन्सिक्वेन्स. नचिकेत वेड्यासारखं करू नको. नाही आता नाही. मी तुला उठवायचं म्हणून गुदगुला करत होते. सई मॉम घरी ही घरात बागडते का? ए सई सई तू इथे आली कशी आणि मॉम कुठे आहे? मला काय माहित, तुझी आई तुला माहित. मला तुला भेटावं असं वाटलं आणि मी आले. व्हॉट्स रॉंग विथ यू सई? तू ऐक, तू जा घरी. ऐक माझं, मॉम कधी पण खाली येईल. हा तुझं वर कुठे? वरूनच येणार आहे ना ती. तू घरी जा. नाही येऊ दे ना. काय येऊ दे का? तू घरी जा. अरे चिकेत थांब. चेहरा मग कसा झालाय तुझा? त्या घरी नाहीयेत, कळलं का? दिगंबरने मला भ्रमणध्वनी करून सांगितलं म्हणूनच तर आले ना मी इथे. मग ठीक आहे. एक मिनिट, म्हणजे घरी आपण दोघंच आहोत? वेल इन दॅट केस
नचिकेत बघा, म्हणजे आता तू ठरव, तुला माझ्या हातची कॉफी प्यायची आहे की मला गुदगुल्या करायच्या? वेल, आधी कॉफी पितो आणि मग नचिकेत हे बघ, मी कॉफी झाली की लगेच जाणार आहे, फार वेळ नाहीये माझ्याकडे. ठीक आहे, तू कॉफी तर कर आधी. करते. एक चान्स दे मॉम. आय स्वेअर सई आवडेल तुला. अप्पा केतकर, ही इज सो इरिटेटिंग. मला कळतच नाही तो मला कसं करतो. पण तू पण लक्षात ठेवा, मी त्याला सोडणार नाहीये. तो काहीही करू दे, मी त्याला चांगला धडा शिकवूनच राहणार आहे. बघच. मॉम, यू नीड टू calm down, okay? How can I calm down? Do you know that old man needs psychological treatment? वेडा झालाय तो, completely वेडा. I know, but why don't you do one thing? तू वरती जा रूम मध्ये, गेट फ्रेशन अप. मी कॉफी घेऊन येतो तुझ्यासाठी. How's that sound? That would be so nice. I really need a strong coffee right now. तू हो पुढे, मी येतो. अरे पण तू कशाला करतोस? मीच कर. नको ना, मी करतो, बोललो ना मी करतो. ओके, सो स्वीट ऑफ यू. लवकर आणा स्ट्रॉंग कॉफी. हो, लवकर आहे. तू कशाला आली? माय फोन. मी आणतो ना मग. I'll get it for you. You're such a sweetheart. Thank you, Nat. Yeah, you're welcome. हे सई, हे कुठे गेली? ए, शुक करू नको, ती खाली आहे. चल तू घरी जा. आपण बद्दल काय बोलत होते का? आत्ताच ऐकायचंय का तुला? नाही. तू घरी जाणं सांगेन नंतर मी. अच्छा. नॅट कॉफी. आणतो. नवीन काहीच केलेलं नाहीये मी. जशास तसे नावाची जुनीच खेळी खेळलोय आजही. अरे देवा, तिची ती चकाकणारी एवढी नवीन मोठी गाडी टाकली चौकीत. तिला असा शांतपणे जगू देणार नाहीये मी. अहो, शोभतं का हे वागणं तुमच्या या वयाला? देवाचं नाव घ्यायचं सोडून कशाला रोज नवीन खोड्या काढताय? ती कांगारीण आणि तिचं ते पिल्लू इथनं कायमचं निघून गेलं ना, म्हणजे देवच माझ्यावर प्रसन्न होईल. अहो, त्यांना जेव्हा जायचंय तेव्हा जातील. तुम्ही का लक्ष देताय? सोडून द्या ना. हा अप्पा केतकर सहजासहजी असं कोणाला नुसतं सोडत नाही, लक्षात असू दे. तुम्ही ना अगदी त्या चित्रपटातल्या मुलीच्या वडिलांसारखे वागताय. कोणता चित्रपट? आणि तुम्ही कधी बघायला गेला होता चित्रपट? अहो, मी कधी जाणार? शैलेशच्या संगणकावर त्या दिवशी शोले बघितला ना, ते म्हणत होते मी. मला बापडीला कोण देणार आहे चित्रपट बघायला? माझ्या नशिबातच नाहीये ते सुख. अहो, हे काय वय आहे का चित्रपट बघायचं? उगाच काहीतरी करत राहा. सई, तू कुठे गेली होतीस सकाळी सकाळी? मी इथे गवतावर जरा चालत होते. डोळ्यांसाठी चांगलं असतं ना. हो. उत्तम सवय आहे बरं का ती. हो. अगं, पण एवढ्या लवकर कशी परत आलीस? आजी, अगं मी चालत होते ना, तेव्हा अचानक मधमाशी आली. मधमाशी? आणि एकाच मधमाशीला तू घाबरलीस? मधमाशा, अनेक मधमाशा आल्या, म्हणून मी निघून आले तिथून पटकन. बाप रे, फारच बेभरवशाच्या झाल्यात बाई हल्ली मधमाशा. कधीही येतात. आणि आज तर चिडल्याच असतील. कावळे त्रास देत आहेत ना. नाही, मी चिडले नाहीये. मी फक्त इरिटेट झाले खूप. दॅट क्रेझी ओल्ड मॅन, तो
तो रोज नवीन काहीतरी चीप ट्रिक्स करत असतो मला त्रास देण्यासाठी. कॅन यू बिलीव्ह दॅट? अँड दॅट इज द रिझन आय थिंक लोणावळ्याला जायचा माझा प्लॅन ऍब्सोल्युटली परफेक्ट आहे. वेट अ मिनिट, व्हॉट? One second. Look at these keys. My friend owns a bungalow there. आणि तो वेकंट आहे. सो ऑस्ट्रेलियाला जाईपर्यंत आपण लोणावळ्याला जातोय. आपण? ऑफकोर्स आपण. See, I have decided. We'll go to Lonavala. Once the flight starts, we'll book a ticket. ज्या दिवशीची फ्लाईट असेल, we'll come back here, pick up the packed bags and off to Sydney. मग मी का पाहिजे तुला? तू जा ना एकटी. I'm not a kid anymore, mom. But you behave like one sometimes. Mom, पण No, Nak. That old man आणि ती केतकर फॅमिली, I cannot tolerate them. आणि 15 दिवसासाठी तर नाहीच नाही. डू यू नो आता त्या ओल्ड मॅननी काय केलं? जस्ट फॉरगेट इट. तो सतत काहीतरी करत असतो मला त्रास द्यायला. सो वी आर गोइंग देअर. वी आर गोइंग टू लोणावला. तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, जस्ट इग्नोर हिम. मी लक्ष दिलं नाही तरी सुद्धा त्याला जे करायचं ते तो करतोच. सतत काहीतरी ट्रिक्स वापरत असतो मला त्रास द्यायला. नाही, आपण चाललोय लोणावळ्याहून. मी पुण्यालाही जाऊ शकते माझ्या प्रॉपर्टीच्या कामासाठी. त्यांच्याशी आपला संबंधच येणार नाही. कॅन आय सजेस्ट यू समथिंग, मॉम? ऐकशील माझं? व्हॉट? हे 15 days मिळालेत ना तुला, देन स्पेंड दिस टाइम विथ सई. ट्रस्ट मी, थोडा वेळ दे तिला. आय एम शुअर युल लाईक हर. युअर रॉंग. मला नाही आवडणार ती. कारण नायक, कोणालाही आवडायला 15 दिवस लागत नाही. 15 मिनिटं सुद्धा पुरेशी असतात. मला ती पहिल्यापासूनच आवडलेली नाहीये. आय एम सॉरी. जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. मला वाटतं आपण ह्या विषयावर आधीही बोललोय. आता बास. आपण लोणावळ्याला चाललोय अँड दॅट्स फायनल. पण तिथे जाण्याआधी त्या वेड्या माणसाला मला शहाणं करायचंय. कोणी आहे का घरात? हो आहे ना. तुम्ही कोण? आप्पा केकर इथेच राहतात का? हो इथेच राहतात. ते काय बसलेत? तूच तू. अहो पण तुम्ही कोण आणि तुमचं काय काम आहे यांच्याकडे? तुमच्या मदतीसाठीच आलोय आम्ही. केस कितीही बिघडली असली सुधारणा होतेच. सुधारणा? हो, फोन आल्यावर लगेच निघालो. मोठा झटका आलाय असं समजलं. झटका? कोणाला? घाबरू नका तुम्ही, बाजूला हो जरा, आम्हाला आमचं काम करू द्या. अरे अरे कोण आहात तुम्ही? काय करताय? घाबरू नका. अरे घाबरू नका काय? कुठं नेताय तुम्ही मला? वेळेच्या हॉस्पिटलमध्ये. काय? अहो तुम्हीच वेड्यासारखे वागताय. ते वेडे नाही आहेत. हे बघा, महागात पडेल तुम्हाला. सोडा मला आधी. अहो तुम्हीच फोन केला होता ना की अप्पा केटकरांना वेळाचा झटका आलाय म्हणून. सौभाग्यवती. अहो काहीतरीच काय. मी कशाला करीन असं काहीतरी. सोडा बघू आधी. सोडा. हे बघा, पोलिसात देईन मी तुम्हाला. अहो आम्ही आमचं काम करत होतो. आम्हाला एक फोन आला होता, बाईचा आवाज होता. हा बघा फोटो. थँक्यू. चला चला चला. जा बघू आता. ठीक आहे, चला चल रे. निघ, चल चल. नक्की हे त्या कांगारणीचं काम असणार. सोडणार नाही मी तिला. तुम्ही दोघं ना वाटेल तो गोंधळ घाला, पण सई आणि नचिकेतच्या आयुष्याची माती करायची नाही. माती? माती? मी माती? मॉम आणि आप्पांनी मिळून ना सगळं कॉम्प्लिकेट करून ठेवलंय. आता काय झालं? मी आणि मॉम उद्या लोणावळ्याला चाललोय. 14 days सुद्धा मॉम इथे राहणार नाहीये. फ्लाईट सुरू होईपर्यंत सुद्धा तिला इथे राहायचं नाहीये. एवढी इरिटेटेड ती आप्पांना. रोज काहीतरी चालू असतं ना त्यांचं तिला त्रास द्यायला. तुझ्या आई तरी कुठे गप्प बसतात रे नचिकेत? हे तुला त्यांचा बिहेवियर दिसत नाही? हो
हो, पण म्हणून त्यांना वेडं ठरवून घरी वेड्यांच्या रुग्णालयातली माणसं पाठवायची का? व्हॉट? हो, हवं तर आजीला विचार. आजी सांगतो त्याला, तुझ्या आईने आज माणसं पाठवली होती आमच्या घरी आप्पांना घेऊन जायला. हे मला खरंच माहित नव्हतं. माहित नव्हतं तर त्यांच्या बाजूने का बोलतोयस माझ्याशी? अरे अरे तुम्ही दोघं भांडू नका बघू. मी नाही, ही भांडती. भांडावं लागतंय नचिकेत, कारण तू तसा वागतोयस. एक तुम्हा दोघांना एक कळते का की त्या दोघांना हेच हवंय? अरे मग मी काय करू? माझं सँडविच होतं ना. हिची साईड घेतली तर ती चिडते, तिची साईड घेतली तर ही चिडते. हो का? मग नको घेऊ माझी बाजू नचिकेत. हेच बिहेवियर आहे ना, म्हणून आय फील 2 नचिकेत पाहिजेत, एक तुझ्यासाठी एक तिच्यासाठी. ही काय कल्पना सुचली आहे तुला देवकी? काय सुचलंय देवकी तुला? कळेल कळेल, वेळ आल्यावर कळेल. हा, पण तुझ्याच भाषेत सांगायचं ना तर अगदी सॉलिड कल्पना सुचली आहे, एवढं मात्र खरं. अरे गोलमाल है भाई, सब गोलमाल है.